सो मायटॉसिसमध्ये जे सेल डिव्हिजन होते राईट, ह्या सेल डिव्हिजनमध्ये जी पेरेंट सेल आहे दॅट इज 2n सेल डिवाइड्स टू गिव्ह 2n सेल अँड 2n सेल. ओके, सो मायटॉसिसमध्ये जी पेरेंट सेल आहे हे 2 डॉटर सेल प्रोड्यूस करतात. पण मिओसिसचं जर आपण डिव्हिजन बघितलं तर पेरेंट सेल हे 4 हॅप्लॉइड सेल्समध्ये डिवाइड होतात राईट. सो पेरेंट सेल हे 4 हॅप्लॉइड डॉटर सेल प्रोड्यूस करतात. अशा टाईपच्या डिव्हिजनला आपण मिओसिस म्हणतो. मायटॉसिसमध्ये आपण बघू शकतो की हे जे सेल डिव्हिजन आहे ह्याच्यामध्ये हेन्स हे जे पेरेंट सेल आहे ते इक्वल नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे डॉटर सेलमध्ये जातात, म्हणून आपण मायटॉसिसला इक्वेशनल डिव्हिजन असंही म्हणतो. मायटॉसिस इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन. पण जर मिओसिस आपण कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये पेरेंट सेलमध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स होते आणि आता डॉटर सेलमध्ये हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, तर हे जे क्रोमोझोम नंबर पास होतात ते रिड्यूस होतात. हेन्स आपण मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन असंही म्हणतो.